या पार्श्वभूमीवर आता कुर्ल्यामध्ये एटीएस कडून कारवाई करण्यात आली आहे। मुंब्रा इथून ताब्यात घेण्यात आलेल्या इब्राहिम आबादीचं कुर्ला कनेक्शन समोर आलेलं आहे आणि त्याची पहिली पत्नी आणि 3 मुलं कुर्ला परिसरात राहत आहेत। आबादीने दुसरं लग्न केल्यानंतर कुर्ला परिसर सोडला होता आणि आता या ठिकाणी एटीएस कडून छापेमारी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र दहशतवादी पथकाने मुंब्र्यात कारवाई केल्यानंतर आता आज सकाळी कुर्ला परिसरातील एमके हाइट्स इमारतीत देखील कारवाई केली आहे। यामुळे कुठेतरी मुंब्रा आणि कुर्ला कनेक्शन असल्याचे देखील आता समोर आले। कुर्ला पश्चिमेकडील एमके हाइट्स ही जी इमारत आहे, या इमारतीमध्ये इंडियन सब कॉन्टिनेंट संघटनेचा अल कायदा कॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेविरोधात महाराष्ट्र आणि पुणे एटीएस कडून जे आहे ते सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। मुंब्रा येथे राहणारा आणि पेशाने शिक्षक असलेला इब्राहिम आबादी यांच्या मुंब्र्यातील घरामधून जे आहे ते एटीएस पथकाकडून संगणक आणि लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक साहित्य देखील जप्त करण्यात आले आणि यानंतर इब्राहिम आबादीचं जे लग्न पहिलं झालं होतं त्या पहिल्या पत्नीसोबत तो या ठिकाणी पत्नी आणि 3 मुलांसोबत काही काळ राहत होता। मात्र यानंतर आबादीने हा जो परिसर सोडला होता, यानंतर आज जे आहे ते एटीएस पथकाकडून या ठिकाणी छापामारी करण्यात आली आणि या छापामारीमध्ये एटीएस पथकाला नेमका कोणत्या गोष्टी हाती लागलेल्या आहेत हे मात्र अद्याप जरी स्पष्ट झालं नसलं तरी मात्र येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी स्पष्ट होतीलच आणि यानंतर इब्राहिम आबादीचा कोणकोणत्या संघटनेशी हात आहे हे देखील लवकरच स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन राकेश नेरुरकर समी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।